आता सन्मान्य सदस्य विक्रम काळे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये जे घाटी हॉस्पिटल आहे की जे त्या विभागाचं एक सर्वात मोठं हॉस्पिटल आहे आणि दररोज जवळजवळ 2000पेक्षा जास्त OPD तिथं पेशंट्स येत आहेत. आणि आता केंद्र शासनाने 26-27च्या अर्थसंकल्पामध्ये एम्सचं 26-27साठी एक धोरण जाहीर केलेलं आहे. त्यामध्ये 11,307 कोटीची तरतूद केलेली आहे आणि त्यामध्ये 4 संस्था ते देणार आहेत आणि त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि ते छत्रपती संभाजीनगरला द्यावं अशी जी सन्मान्य सदस्यांची जी विनंती आहे त्यावर मी उत्तरातच आम्ही लिहिलेलं आहे की यासाठी मुख्यमंत्री महोदय यांच्या स्तरावरून आम्ही केंद्र सरकारकडं पाठपुरावा करू आणि विशेषतः स्वतः मी दिल्लीला जाऊन सुद्धा याचा पाठपुरावा करेन. मंत्री महोदय, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या 300व्या वर्षाच्या निमित्तानं चोंडी येथे बैठक झाली आणि आपल्या विभागाने त्या ठिकाणी अहिल्यानगर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावे मेडिकल कॉलेज आपण निर्माण करण्याचं ठरवलंय. जर आता माहिती असेल तर काही सद्यस्थिती आपण सांगा, नाहीतर नंतर सांगितलं चालेल, कारण या प्रश्नाच्या अनुषंगानच आहे. हे शासकीय महाविद्यालय काढण्याचा निर्णय घेतला. 3 जागा निवडलेल्या आहेत आणि ती जागासाठी माझ्या अध्यक्षतेखाली समिती आहे. राधाकृष्ण विखे पाटील आणि गिरीश महाजन हे दोन्ही मंत्री महोदय सदस्य आहेत. लवकरात लवकर बैठक घेऊन जागा निश्चित करून आम्ही काम पुढे चालू करणार आहोत. 10 महिन्याचा कालावधी झाला म्हणून आपल्याला विचार महिन्याच्या आत. ठीक. बंटी पाटील, तर जे अतिविशेष उपचार रुग्णालय आहे मंत्री महोदय, तर तिथं 5 विषयासाठी DNB अभ्यासक्रम सुरू करावेत म्हणून हा प्रस्ताव आपल्या मार्फत केंद्र शासनाकडे गेलेला आहे, पण त्याला अजून मंजुरी मिळालेली नाही. तर त्याबाबतची कारवाई कधी पूर्ण होणार आणि त्याला ती कधी मंजुरी मिळणार? उत्तर दिले अगोदर आपल्याला. नाही, हे आता ते उच्चारत आहे सुपर स्पेशालिटीला जे आता कोर्स मंजूर आहेत त्याबद्दलचा त्याचा विशेष आम्ही पाठपुरावा करू. एम्स बद्दल वातावरण देशाभरात आहे, कारण तो एम्स सुरू झालं 1956 साली. त्याच्या आधी नागपूरचं आमचं मेडिकल कॉलेज आहे, त्याच्या आधी आमचं ग्रांट मेडिकल कॉलेज आहे महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी. एम्सच्या पाठीमागं आपण का लागलोय मला अजून कळत नाही. एम्सच्या पाठीमागं का एम्सच्या पार आपण व्यवस्था करू शकत नाही का? आज सभापती महोदय दुर्दैवानं सांगावं लागते, एम्समध्ये 42% टीचिंग फॅकल्टी या ठिकाणी नाही आहे. लोकसभेतली आकडेवारी आहे, मी काय राजकीय बोलत नाही. लोकसभेच्या प्रश्नात उत्तर आहे की 39 ते 42% स्टाफ तिथं भरले गेलेले नाही सगळ्या एम्समध्ये. एम्सचा अनुभव ठीक आहे, एक नाव म्हणून आपल्याला एम्सची गरज आहे, परंतु माझी वैद्यकीय मंत्र्यांना विनंती आहे की तुमचीच लेवल एवढी आणा की तुमच्या गव्हर्नमेंट कॉलेजसारखं कॉलेज इतर देशात झालं पाहिजे. कारण की आपल्याला इतिहास आहे, ग्रांट कॉलेजला तर 100 वर्षाच्या वर आपल्याला झाले. नागपूर 1947चं आपलं नागपूरचं मेडिकल कॉलेज आहे. मग आम्ही एम्स काय करते, असं काय करते एम्स वेगळं जे आम्ही करू शकत नाही? तर माझी विनंती आहे तुम्हाला की एम्सच्या म्हणजे ह्या थोडा वेगळा विषय होईल, एम्सच्या पाठीमागे लागता राज्यानं स्वतःचं धोरण ठरवावं. एम्सच्या धर्तीवर आपले अपग्रेडेशन करता येतील, आपले कॉलेजेस गव्हर्नमेंटचे चांगले कसे करता येतील याच्याकडे आपण लक्ष द्यावं अशी माझी सूचना आहे. सभापती महोदय, मी सन्मान्य सदस्य सतीश पाटलांच्या ज्ञानात भर घालू इच्छितो की मुंबई, पुणे, नागपूर या 4-5 ठिकाणी एम्सपेक्षा चांगले हॉस्पिटल आमचे शासकीय महाविद्यालयाचे हॉस्पिटल आहेत, आता आहेतच, तितकीच सुविधा आहे. परंतु जे सन्मान्य सदस्य विक्रम काळेंचा प्रश्न आहे की एम्स आल्यामुळं केंद्राचा पैसा येईल एवढ्यापुरतं मर्यादित. यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.